हाय फ्रेंड्स, माझं नाव पूजा. मी जसं आपण आधी सांगितल्याप्रमाणे मी या चॅनलवर तुम्हाला OC हा विषय शिकवणार आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हा विषय शिकवणार आहे. तर या विषयातील आपण जेही अनुक्रमणिका आहे किंवा जेही सिलेबस आहे याआधी पण पाहिलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया प्रकरणाला. पण त्याआधी मी तुम्हाला एक ॲडवाईस देईन की तुम्ही कोणतेही पुस्तक न वापरता जे महाराष्ट्र शासनाचं जे पुस्तक आहे, जे प्रत्येक स्टोअरमध्ये किंवा प्रत्येक दुकानांमध्ये अवेलेबल आहे, तेच तुम्ही वापरा. जेणेकरून तुम्हाला तिथले जे क्वेश्चन्स आहे किंवा तिथलं जे प्रकरण आहे, प्रत्येक प्रकरणाचं तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. कळलं? तर आपण पहिलं प्रकरण सुरुवात करू. पहिल्या प्रकरणाविषयी आपण याआधी बोललो होतो. मला असं वाटते की तुम्ही 11वीला सुद्धा शिकले असानच, कारण 11वीला तुम्हाला एक व्यवस्थापन म्हणून एक प्रकरण होतं, म्हणजे व्यवस्थापनाचा अर्थ तुम्हाला 11वीमध्ये दिला गेला होता. आता व्यवस्थापन म्हणजे काय हे तुम्हाला दिलं होतं. यात आपण 3 अर्थ शिकवणार, 3 टॉपिक शिकणार आहे. एक म्हणजे व्यवस्थापन, हा एक टॉपिकच आहे. त्यानंतर हेनरी फ्युअलची तत्त्वे, व्यवस्थापनाच्या तत्त्वांमध्ये हेनरी फ्युअलची 14 तत्त्वे. त्यानंतर फ्रेडरिक टेलर यांची तत्त्वे. कळलं? या तिन्ही घटकांमध्ये आपण हे प्रकरण शिकणार आहे. पहा आता की व्यवस्थापन म्हणजे काय. व्यवस्थापन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे काय की कोणतंही कार्य करण्याआधी किंवा कोणतंही काम करण्याआधी आपण एक योजना आखतो की मला हे काम अशा अशा पद्धतीने करायचं आहे. एक प्लॅनिंग करतो. कळलं? त्याला म्हणतात व्यवस्थापन. आता व्यवस्थापनामध्ये फक्त योजना आखणेच येत नाही, तर व्यवस्थापनामध्ये ते सर्व घटक येतात जे आपण योजना आखल्यानंतर आपण त्या योजनेनुसार जेही कार्य करून घेतो. जसं आपण योजनेमध्ये समजा असं आखलेलं आहे की आपल्याला कोणतंही काम एकट्याने तर करता येत नाही. आपल्याला त्यासाठी कोणाची तरी साथ पाहिजे असते किंवा कोणता तरी किंवा एक कर्मचाऱ्यांच्या रूपाने किंवा मजुरांच्या रूपाने आपल्याला एक संघटना पाहिजे असते. कळलं? म्हणजे योजना आखल्यानंतर आपल्याला संघटना तयार करावं लागते. संघटना केल्यानंतर त्या संघटनेतील त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये समन्वय साधावा लागते. ही सगळी प्रक्रिया म्हणजेच काय झाली की व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. आता ह्या पहिल्या प्रकरणात काय की टॉपिक असं आहे की व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणजे काय. इथे टॉपिक काय की व्यवस्थापनाची तत्त्वे. आता व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणजे की आपण जे व्यवस्थापन कार्य करत आहे ते आपण कोणत्या नियमांद्वारे केलं पाहिजे किंवा आपण कोणकोणत्या गोष्टींचा त्यात विचार केला पाहिजे, कोणकोणत्या घटकांचा आपल्याला त्यात विचार करावा लागेल, ती झाली व्यवस्थापनाची तत्त्वे. तत्त्वे म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर नियम, रूल्स ज्याला म्हणतो, ती झाली तत्त्वे. हा झाला व्यवस्थापनाच्या तत्त्वेचा अर्थ. कळलं? आता पुस्तकांमध्ये आपल्याला काय अर्थ दिला आहे ते सुद्धा पहा. तत्त्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. तर्कशुद्ध विचार म्हणजे की टेक्निकली असं काय विचार असू शकते, आपल्याला त्या विशिष्ट घटकाविषयी काय विचार असू शकते. कळलं? आणि जर आणखी एक सांगायचं झालं तर जेही आपण मॅनेजमेंट कार्य करत आहे किंवा जेही व्यवस्थापनाचं कार्य करत आहे, ते कार्य कोणत्या वागणुकीनुसार किंवा कोणत्या वर्तन प्रणालीनुसार केलं पाहिजे हे सुद्धा त्यात तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि खाली पण तुम्हाला एक पॅसेज दिला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीने परिणाम देतात, म्हणजे की कोणतंही तंत्र वापरलं किंवा कोणतीही टेक्निक वापरली तरी त्याचा परिणाम हा एकच येईल, त्यांना तत्त्वे असे म्हणतात. ही तत्त्वे वैश्विक आहे, म्हणजे विश्वात कोणीही वापरू शकतो किंवा वापरतात, आणि ती सर्व लागू पडतात आणि ती सर्वच
व्यवस्थापन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते लागू पडतात. या तत्त्वांच्या आधारामुळे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्त्वांचा अवलंब करावा लागत नाही. म्हणजे जसं आपल्याला कोणतंही कार्य, जर आपण कार्याची सुरुवात केली नवीन आणि ती जरुरी नाही आहे की ती पहिल्याच प्रयत्नामध्ये ही बरोबर राहीनच किंवा चुकेनच नाही, कळलं? तर यात ती आशंका राहतच नाही की आधी चूक झाली आणि नंतर शिकायला मिळालं. जे काही आहे आधी शिकल्यानंतर नंतरच तुम्हाला ते कार्य करावे लागते. उदाहरणार्थ, क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूंमध्ये त्यांच्या कौशल्य आणि क्षमतांनुसार केले जाते. यालाच व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हणते, जे व्यवस्थापनाच्या तत्त्वांपैकी एक आहे. आता बघा, तिथे तुम्हाला काय दिले? कामाचे विभाजन हे एक तत्त्व आहे, ते तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. पण क्रिकेटमध्ये काय की प्रत्येक व्यक्ती, आता समजा 12 खेळाडू आहे, 12 खेळाडूमध्ये वेगवेगळे गुण असू शकते. आता त्या प्रत्येक खेळाडूंमध्ये जे जे गुण आहे त्या गुणांनुसार त्यांना त्यांच्या कामाचं विभाजन करून दिलं जाते किंवा त्यांना ते काम वाटून दिलं जाते. ते झालं कामाचं विभाजन. आणि दुसरा शब्द त्याला व्यवस्थापन सुद्धा म्हणता येईल. आलं लक्षात? आता बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तो आहे व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप. बघा, व्यवस्थापनाच्या तत्त्वांच्या स्वरूपमध्ये तुम्हाला 7 पॉईंट दिले आहे, 7 स्वरूप दिले आहे. पहिलं म्हटलं आहे तुम्हाला की सार्वत्रिक उपयोग, म्हणजे ह्या व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा सार्वत्रिक उपयोग केला जातो. म्हणजे सर्वानुमते किंवा सर्वच गोष्टींमध्ये किंवा सर्वच ठिकाणी त्याचा वापर केला जातो, उपयोग त्याचा केला जातो. त्यालाच म्हणतात सार्वत्रिक उपयोग. दुसरा पॉईंट आहे सर्वसाधारण मार्गदर्शन तत्त्वे. आता हेच व्यवस्थापनाची तत्त्वे काय होते की व्यवस्थापन कार्य करताना एक मार्गदर्शन म्हणून कार्य करते. म्हणजे हेच काय झाली? सर्वसाधारण मार्गदर्शन तत्त्वे. म्हणजे फक्त ते नियम म्हणूनच काम करत नाही, तर ते आपले एक मार्गदर्शन म्हणून सुद्धा काम करते. तिसरा पॉईंट यात आहे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात. आता मी एखादा रूल बनवला, मी एखादा नियम बनवला, तर हा नियम मी असाच बनवू शकत नाही की माझ्या मनात आला आणि मी लिहिला. तर मला त्या नियमांवर आधी अभ्यास करावा लागेल की मी हा नियम जर ठेवला तर याचा परिणाम काय होईल, कळलं? म्हणजे त्याचा आधी मला काय करावं लागेल? सराव करावा लागेल आणि त्याच्यावर प्रयोग करावा लागेल. जसं कोणतीही औषधी, आता तुम्ही न्यूजमध्ये किंवा बातम्यांमध्ये पाहतच असाल, कोणतीही औषधी आपल्या मार्केटमध्ये येण्याआधी त्याची टेस्टिंग होते, त्याचा प्रयोग केला जाते किंवा त्याचा वापर आधी प्राण्यांवर वगैरे किंवा इतर कोणत्या पेशंटवर वगैरे करून पाहिला जातो आणि मगच त्याला मार्केटमध्ये आणले जाते. तर व्यवस्थापन तत्त्वांचं सुद्धा असंच आहे. कोणतेही तत्त्वे हे अंमलात आणण्याआधी त्याचा प्रयोग करून पाहावा लागतो. आलं लक्षात? आता चौथा पॉईंट, लवचिकता. लवचिकता हा पॉईंट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येईल. आता हे का बरं? कारण लवचिकतेचा अर्थ काय होते? कमी जास्त होणे, म्हणजेच काय झालं? लवचिकता. तुम्हाला 11वीमध्ये सुद्धा हा पॉईंट भरपूरदा आला असेल, लवचिकता हा पॉईंट. आता बघा, लवचिकतामध्ये आता यात लवचिकता म्हणजे चा अर्थ काय आहे की व्यवस्थापनाची तत्त्वे काय लवचिक आहे असं यांनी म्हटलं आहे. म्हणजेच ही तत्त्वे परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. हे जी तत्त्वे आहे, जसजशी परिस्थिती बदलत राहील तसतशी त्यात सुधारणा करू शकतो. ही तत्त्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते.
आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्त्वे सुधारून अथवा त्यात बदल करून वापरू शकते. आलं लक्षात? तर लवचिकता म्हणजे काय? नेहमी बदल करणे. जसजसं आपल्या व्यवसायाच्या परिस्थितीत किंवा व्यवसायात बदल होत जाईल, असं आता व्यवसायाच्या परिस्थितीत बदल कसा आहे, कधी खूप प्रॉफिटमध्ये राहीन, कधी खूप नफ्यात राहीन, कधी खूप तोटा निर्माण होईल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला ती तत्त्वे कमी जास्त करता येतात. पाचवा पॉईंट काय म्हणतो की वर्तवणुकीशी संबंधित व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. आता मी सामूहिक कृती कशी आहे हे तुम्हाला सांगितलं. सामूहिक कृती म्हणजे काय की मी मालक आहे. आता मी मालक असताना, म्हणजे मी व्यवसायाची मालक असताना मीच सर्व काही करू शकत नाही, म्हणजे मीच वस्तू बनवून मीच विकू शकत नाही. कळलं? किंवा मीच त्याची मार्केटिंगही करू शकत नाही, मी त्याचा प्रचारही करू शकत नाही. मी फक्त मालक आहे. मी फक्त मॅनेजमेंट करू शकते. त्यासाठी मला एक संघटना हा एक टॉपिक आहे. त्यासाठी मला एक संघटना तयार करावं लागेल. कळलं? त्यासाठी मला एक सिक्वेन्स तयार करावं लागेल. म्हणून हे जे आहे, म्हणजे व्यवस्थापन हे जे कार्य आहे, हे काय एक सामूहिक कृती आहे. म्हणजे काही व्यक्ती मिळून केलेली कृती आहे. व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीनुसार प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केलेली असतात. ही तत्त्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवतात. मानवी आता हे जे व्यवस्थापन हा घटक आहे, हा आर्थिक घटक नाही आहे. कळलं? हा एक सामाजिक घटक आहे. म्हणजे आपल्याला मॅनेज करायचं आहे. मी मॅनेजर आहे, मला समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचं आहे की तो व्यक्ती का बरं कार्य करत नाही, किंवा तो कशा प्रकारे कार्य करायला खूप प्रेरित होऊ शकेल. कळलं? हे मला समजून घ्यायचं, म्हणजे तो मानवी वर्तणुकीशी संबंधित आहे. कळलं? नंबर 6वा पॉईंट आहे कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्त्वे ही निर्णय घेण्यासाठीचा आधार आहे. ही एखाद्या मागचे कारण निश्चित करतात. उदाहरणार्थ, चांगला पगार दिल्याने कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, किंवा प्रभावी जाहिरातीने वस्तूंची विक्री वाढते. कार्यकारण संबंध. चांगला पगार दिला, कर्मचारी खूप चांगल्या प्रकारे कार्य करेन, तेवढेच व्यवसायाची वृद्धी होईल. कळलं? जर आपण आपल्या वस्तूची चांगल्या प्रकारे जाहिरात केली तर वस्तूची चांगल्या प्रकारे विक्री होईल. हा एकमेकाशी असलेला संबंध, ज्याला आपण कार्यकारण संबंध म्हणतो, म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीची असलेला संबंध. नंबर 7वा पॉईंट आहे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व. म्हणजे जेवढेही तत्व हे निश्चित केले गेले आहे, त्या सर्व तत्वांना काय एकसारखे महत्त्व आहे, ना कमी ना जास्त. कळलं? त्यात तुम्हाला काय म्हटलं आहे की व्यवस्थापनाच्या सर्व तत्वांना सारखे महत्त्व आहे. पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, म्हणजे पूर्वनियोजित उद्दिष्ट म्हणजे काय की कोणताही व्यवसाय करण्याआधी मी माझं एक उद्दिष्ट, म्हणजे माझं एक एम हे डोळ्यासमोर ठेवूनच ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तशी मला कार्य करावं लागेल. पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही सर्व तत्त्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखादे तत्त्व विशेष लक्ष देऊन वापरले आणि इतर तत्त्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो. म्हणजे एका तत्त्वावर खूप भर दिला आणि बाकीच्या तत्त्वांवर जर भर दिला नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला त्या व्यवसायांवर किंवा व्यवसायाच्या त्या वृद्धीवर दिसून येतो. तर हा होता व्यवस्थापन तत्वांमधला. व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप काय हे आपण आज शिकलो. व्यवस्थापन काय हेही आपण आज शिकलो. आता यानंतरचे जे टॉपिक आहे, जसं व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व काय आहे हे आपण
नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. थँक्यू.